आता 8 दिवस झाले जी गोष्ट जेसीने तुम्हाला सांगितली नव्हती ती आज तुम्हाला सांगणार आहे हो. तर नमस्कार मंडळी, आता काकूचं माहेरून आगमन झालतं आणि येताना काय काय खाया घेऊन आलती. मग तोच तर विषय झालाय ना, जी काय काय खाया घेऊन आलती ती जेसी काय खाऊ शकत नव्हती, कारण की 8 दिवस झाले डाएट चालू होती हो. त्यामुळेच बाहेरचं खाणं, तेलकट गोड बीट जेवण सगळं बंद होतं. नुसता पनीरची डाएट वाली पोळी एकदाच केलती आणि छोले खा, कुठं गुळ शेंगदाण खा असलंच चालू होतं. पूर्ण जेवण सुद्धा बंद होतं आणि साखर तर नाहीच. त्यामुळे 8 दिवसात 2 किलो वजन उतरलं हो. आता काय काय जण म्हणणार भूक लागली नाही का, चक्कर आली नाही का, एनर्जी कशी राहिली. तर भूक तर 2 दिवस स्टार्टिंगला लागत होती, पण तिसऱ्या दिवशीपासून भूकच लागायची बंद झाली. आता ती प्रॉपर डाएट केलेली कशी एनर्जी वगैरे न जेवता ठेवायची ती तुम्हाला जेसी पाहिजे असेल तर पूर्ण ह्याच्यावर एक व्हिडिओ कर, नाही तर मला गो असलं तर राहू दे हो. खरं पण दीदीची आपली कायम धावती भेट असते आणि आली म्हणले की सगळा पसारायचा मांडलेला असते आणि इकडे झोपलेली. आणि तेवढंच नाही, उठल्यावर आणि खरेदी काही संपत नाही पुरगीची. आता तिचं काम होतं ती तिकडे गेली म्हणून म्हणलं तवर चप्पल आणा हो. लय दिवस झाला आणायचं म्हणत होतो, खरं गेलो होतो सँडल आणाय आणि घेऊन आलो बूट. असं असतंय बघा. पण ही पोरं बी काय ऐकत नाही, पाक त्या डॉलीच हालच करते. 3 महिन्याला तिची साधी सायलेन्सर आणि 3 महिन्यानंतर तिची वाचतेली सायलेन्सर अशीच घालत बसते. पण यासनी बी स्वतः डॉलीचं बदला येते म्हणल्यावर भारी आहे. साध्या गाड्यांचं बी बदला येत असेल. आता मेकॅनिक तेवढी व्हायची राहिल्यात हो. पण उद्याच्या व्लॉग मध्ये आता एक जोरात पावसाळ्यात जायचं ठिकाण दाखवतो आणि जेसीने तिथे रुद्राक्षाबद्दल काय काय वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या ती बी तुम्हाला दाखवतो. त्याच्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून घ्या म्हणजे बघचिला.